इतिहासात एक मोठा गैरसमज आहे. सैनिक म्हणजे लुटणारा योद्धा, युद्ध म्हणजे फक्त माल मिळवण्याचं साधन. पण भारतात युद्ध लुटून नाही, पगारावर जिंकायचं हे सर्वात आधी कोणी शिकवलं असेल तर ते मराठ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वीची युद्ध पद्धती पाहिली तर ती अशी होती. सैनिकांना नियमित पगार नव्हता. युद्ध लुटलं तर लूट, हरले तर उपासमार, शिस्त नव्हती, जबाबदारी नव्हती. म्हणजे सैनिक राज्यासाठी नाही, स्वतःच्या पोटासाठी लढायचा. आणि अशी फौज कधीच दीर्घकाळ टिकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच इतिहास बदलला. त्यांनी सांगितलं, लूट म्हणजे सैनिकांचा हक्क नाही, पगार म्हणजे सैनिकांचा अधिकार आहे. मराठा सैन्यात नियमित मासिक पगार, ही फक्त कल्पना नव्हती, ही पूर्ण व्यवस्था होती. हजेरी, शिस्त, जबाबदारी, दोषी सैनिकांना शिक्षा, शेतकरी, स्त्रिया, मंदिरं यांना त्रास दिला तर सैनिकाला शिक्षा ठरलेली असायची. आज आपण ज्या प्रोफेशनल आर्मी बद्दल बोलतो ना, त्याचा पाया इथेच घातला गेला होता. युरोपमध्ये त्या काळात भाडोत्री सैनिक होते. पैसा मिळाला तर कोणासाठी तरी युद्ध करायचं, निष्ठा नाही. पण मराठा सैनिक भाडोत्री नव्हता, राज्याशी बांधील असायचा. धर्म, जनता, स्वराज्यासाठी लढत होता. म्हणूनच मराठा फौज पराभवानंतरही पुन्हा उभी राहू शकली. म्हणून लक्षात ठेवा, मराठे फक्त तलवारीने नाही, व्यवस्थेने जिंकत होते. आजच्या भारतीय लष्करात पगार, शिस्त, सन्मान हे सगळं अचानक आलेलं नाही. त्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच रुजलं गेलं होतं. इतिहास फक्त गौरवासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी आहे. अशा लपलेल्या पण सत्य इतिहासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.